आता हे आपल्याकडं शेवंतीची कटिंग आहे। ही पिवळ्या कलरची शेवंती आहे आणि इथं दुसरी आहे ती मरून कलरची आहे। सगळ्याची आपण कटिंग घेणार आहे लावण्यासाठी। कटिंग पासून आपले झाडं जास्त तयार करण्यासाठी ही आपण आता कटिंग घेतोय। छान अशी कटिंग घेऊन हे कटिंग आपण घेतलेले आहे। पिवळी आणि मरून कलरची कटिंग आहे। हे टपामध्ये आपण जी शेवंतीची रोप लावलेली आहेत ते पण आपण कटिंग पासून तयार करून याच्यामध्ये आता आपण लावून घेतलेले आहेत। छान अशी मोठी झालेली रोप आपण ह्याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेले आहे। 1 2 3 4 5 कटिंग अशा आपल्या छान अशा मोठ्या झालेल्या या टपामध्ये आपण कटिंग तयार करून तर ह्या छान अशा कटिंग लावून घेतलेल्या आहे मस्त। आणि हे दुसरे आपण आता ही कटिंग तोडलेली आहे ही पण आता आपण ह्याच्यामध्ये लावणार आहे। तर ह्या आपण कटिंग घेतलेल्या होत्या। आता याच्या खालचा आपण पाला सगळा काढून घेतलेला आहे। ही पिवळ्या कलरची कटिंग आहे, ही मरून कलरची कटिंग आहे आणि ही आहे गुलाबी कलरची। आता हे पाला आपण काढून घेतलेला आहे। हे असा पाला काढून घ्यायचा खालचा म्हणजे आपण कटिंग लावू शकतो छान अशी। तर हे आपण तयार करून घेतलेली कटिंग आता हे लावून घेऊया। हे अशी लावायची कटिंग म्हणजे काय होतं आपल्याला हे रोप तयार मिळतात आपण अशी कटिंग लावून घेतली की। याच्यामध्ये मोकळा जागा आहे त्याच्यामध्ये आपण हे कटिंग लावून घ्यायची। अशा कटिंग लावून घेतल्या की मग आपल्याला हिवाळीमध्ये कटिंग आपल्याला जर लावायची असली तर आपल्याला याच्यापासून कटिंग अशी कटिंग लावली तर आपल्याला हे झाड तयार करण्यासाठी कटिंग अशी लावून घेतलेली आहे। आता आपण सेपरेट हे काढून लावू शकतो त्याच्यामुळे आपण आता हे लावून घेतलेले आहेत। आणि ह्याला झाडांना जास्त फुटी पाहिजे असल्या तर याच्यावरचे असे शेंडे कट करून घ्यायचे म्हणजे काय होतं आपली झाडं अशी सुंदर छान असे फुटतात। फुटी फुटण्यासाठी हे असे आपण कटिंग करून घ्यायची म्हणजे काय होतं झाडं आपली छान असे फुटतात। तर आपण कटिंग करून घेतलेली आहे सगळ्या झाडांची आणि कटिंग लावण्यासाठी पण आपल्याला जास्त मिळते आणि झाडं पण आपले छान फुटतात। तर ह्या झाडांपासून आपल्याला एवढी कटिंग मिळालेली आहे। ही अजून आपण ह्याची कटिंग लावू शकतो तयार करण्यासाठी कटिंग। तर हे आपण ह्याची खालची पानं अशी काढून घ्यायची म्हणजे वर शेंडे असे छान फुटण्यासाठी ग्रोथ झाडाची चांगली होण्यासाठी। हे बघा अशी खालची पानं हे 3-4 पानं हे आपली खालची काढून टाकायची म्हणजे आपलं छान कटिंग तयार होती लावण्यासाठी। तर आपण ही पानं काढून घेऊया जे आपण कटिंग काढून घेतलेली होती त्याचे बघा आता ही पानं आपण काढून घेतलेली आहेत। आता ही लावण्यासाठी कटिंग आपली तयार आहे। आता ही कटिंग आपण लावून घ्यायची म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला झाडं आता ही किती कटिंग काढलेले आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कटिंग 11-12 कटिंग आहेत आपल्याकडं। आता ही 12 झाडं आपली तयार होतात। आपण हे जर कटिंग सगळी आपली लागू झाली तर ह्याच्यामधली सगळी कटिंग लागू झाली तर आपल्याला 12 झाडं मिळू शकतात। त्याच्यामुळे हे कटिंग आपण आता हे लावून घेणार आहे। तर छान अशी आपली कटिंग लावून झालेली आहे सुंदर अशी। बघा आता किती कटिंग तयार केलेले आहेत आपण आता याच्यामध्ये लावून कटिंग लागू झाली की भरपूर आपल्याला झाडं मिळू शकतात। त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेले आहेत आणि ही कटिंग पहिलीच तयार केलेली आपण ह्याच्यामध्ये टपामध्ये लावून घेतलेले आहे। छान सुंदर असे हे पण रोपं मोठी झाली की असे आपल्याला झाडं मिळू शकतात। त्याच्यामुळे आपण ही छोटी पण आता याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेली आहे। सेपरेट करून आपण याला लावू शकतो परत मोठी कटिंग लागू झाली की आपली।